नमस्कार मित्रांनो, माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे आणि समाजात वावरताना त्याची ओळख त्याच्या संपत्तीपेक्षा त्याच्या स्वभावावरून आणि वागणुकीवरून अधिक ठरते. आपण आयुष्यात किती यश मिळवतो यापेक्षा आपण ते यश कसे टिकवून ठेवतो आणि लोकांसोबत कसे वागतो यावर आपली समाजातील किंमत अवलंबून असते. अनेकदा आपण खूप कष्ट करतो, चांगले शिक्षण घेतो आणि मोठे पदही मिळवतो, पण आपल्या नकळत आपल्या अंगी बांधलेल्या काही विघातक सवयी आपल्या प्रतिमेला तडा देतात. ज्याप्रमाणे दुधाच्या एका भांड्यात पडलेला लिंबाचा एक थेंब संपूर्ण दूध खराब करतो, त्याचप्रमाणे आपल्या व्यक्तिमत्वातील एक छोटीशी वाईट सवय आपला वर्षानुवर्षाचा मान सन्मान धुळीस मिळवू शकते. आजच्या स्पर्धकात्मक आणि धावपळीच्या युगात माणसाची किंमत ही त्याच्या शब्दावर, वेळेच्या पालनावर आणि इतरांप्रती असलेल्या आदरावरती ठरवली जाते. जर आपण स्वतःचा आदर राखला नाही आणि स्वतःच्या सवयींवरती नियंत्रण मिळवले नाही तर समाज आपल्याला गांभीर्याने घेणे सोडून देतो. म्हणूनच आपली किंमत समाजात शून्य होऊ नये आणि आपले व्यक्तिमत्व प्रभावशाली राहावे असे वाटत असेल तर पुढील 8 घातक सवयींकडे आपण वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे. नंबर 1, शब्दाला न जागणं म्हणजेच कमिटमेंट पूर्ण न करणं. माणसाच्या व्यक्तिमत्वाची खरी ओळख ही त्याच्या रूपावरून किंवा श्रीमंतीवरून नाही तर त्याने दिलेल्या शब्दावरून ठरते. व्यवहार आणि नात्यामध्ये शब्दांची पक्की असणारी व्यक्ती ही अत्यंत आदराचे स्थान मिळवते. मात्र जो माणूस एखादे काम करण्याचे आश्वासन देतो आणि वेळेवरती पूर्ण करत नाही, त्याची समाजातील किंमत हळूहळू कमी होत जाऊन अखेर शून्य होते. जेव्हा तुम्ही एखाद्याला शब्द देता तेव्हा समोरच्या व्यक्तीने तुमच्यावरती एक प्रकारचा विश्वास ठेवलेला असतो. जर तुम्ही दिलेले आश्वासन वारंवार मोडले तर लोकांचा तुमच्यावरील विश्वास पूर्णपणे उडतो. अशा व्यक्तीला समाजात बिनभरवशाचा माणूस म्हणून हिणवले जाते. मग तुम्ही कितीही हुशार किंवा श्रीमंत असलात तरी तुमच्या शब्दाला कोणीही गांभीर्याने घेत नाही. एकदा का विश्वासार्हता संपली की लोक तुमच्या सोबत व्यवहार करायला किंवा मैत्री ठेवायला घाबरतात. संकटकाळी किंवा गरजेच्या वेळी कोणीही तुमच्या मदतीला धावून येत नाही, कारण त्यांना माहित असते की तुम्ही दिलेला शब्द पाळणार नाही. थोडक्यात सांगायचं तर शब्दाला जागणं हा केवळ एक गुण नसून तो तुमच्या चारित्र्याचा कणा आहे. जो स्वतःच्या शब्दाचा मान राखत नाही तो स्वतःचा सन्मान गमावून बसतो. म्हणून झेपेल तेवढेच बोलावे आणि जे बोलला आहात ते जीवापाड जपून पूर्ण करावे, तरच तुमची किंमत टिकून राहते. नंबर 2, विनाकारण आणि गरजेपेक्षा जास्त बोलणे. माणसाच्या व्यक्तिमत्वात मौन आणि मोजके बोलणे याला खूप महत्व आहे. संवादाचे शास्त्र असे सांगते की शब्दाचा वापर विचारपूर्वक केला तरच त्याचे वजन वाढते. जो माणूस सतत विनाकारण आणि कोणत्याही विषयावरती आपली बडबड चालू ठेवतो त्याच्या शब्दांमधील गांभीर्य हळूहळू संपून जाते. जेव्हा एखादी व्यक्ती गरजेपेक्षा जास्त बोलते तेव्हा ती कळत नकळत चुकीची माहिती देते किंवा इतरांचा वेळ वाया घालवते. अशा माणसाला समाजात वाचाळ किंवा बालिश समजले जाते. विशेषतः जिथे गरज नाही तिथे न विचारता सल्ले देण्याची सवय समोरच्या व्यक्तीला चीड आणणारी ठरू शकते. यामुळे अशा व्यक्तीला लोक टाळू लागतात आणि महत्वाच्या चर्चेमधून त्याला बाजूला सारले जाते. थोडक्यात सांगायचं तर माणसाने कुठे, काय आणि किती बोलावे याचे भान ठेवणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे. कमी पण अर्थपूर्ण बोलणाऱ्या माणसाच्या शब्दाला समाजात किंमत असते. जर तुम्ही शब्दांची उधळपट्टी केली तर तुमच्या विचारांची किंमत शून्य होते. म्हणूनच बोलण्यापूर्वी विचार करणे आणि योग्य वेळी मौन सोडणे हे व्यक्तिमत्व प्रभावी ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. नंबर 3, सतत तक्रार करण्याची वृत्ती म्हणजेच नेहमी रडगाणे गाणे. माणसाचे जीवन हे चढ उतारांनी भरलेले असते, पण जे लोक प्रत्येक लहान सहान गोष्टीबद्दल सतत तक्रार करतात त्यांची समाजातील किंमत हळूहळू कमी होत जाते. नेहमी स्वतःच्या नशिबाला दोष देणे, परिस्थितीबद्दल कुरकुर करणे
किंवा आपल्या समस्यांचे रडगाणे इतरांसमोर गाणे ही एक नकारात्मक सवय आहे. अशा व्यक्तींना समाजात नकारात्मकतेचे केंद्र मानले जाते. सुरुवातीला लोक सहानुभूती म्हणून तुमचे ऐकून घेतात, पण जर ही तुमची रोजचीच सवय झाली तर लोक तुम्हाला कंटाळवाणे समजू लागतात. कोणालाही नकारात्मक विचारांच्या माणसासोबत राहायला आवडत नाही, कारण अशा लोकांच्या सहवासात इतरांचीही ऊर्जा कमी होते. सतत तक्रार करणाऱ्या माणसाकडे कर्तृत्वापेक्षा सवयी जास्त असतात, त्यामुळे त्याची प्रगती थांबते आणि लोक त्याला गांभीर्याने घेणे सोडून देतात. थोडक्यात सांगायचे तर तक्रार करण्यापेक्षा उपाय शोधणाऱ्या माणसाचा आदर समाजात जास्त होतो, जो संकटातही हसमुख राहतो आणि स्वतःच्या समस्या स्वतः सोडवतो. त्याची किंमत वाढते. या उलट सतत नशिबावरती रडणाऱ्या माणसाला लोक दुबळा समजू लागतात. लोक दुबळा समजून त्याच्यापासून दूर पडतात. म्हणून स्वतःचे दुःख मांडण्यापेक्षा स्वतःचे सामर्थ्य दाखवणे अधिक महत्वाचे आहे. नंबर 4, इतरांची निंदा नालस्ती करणे म्हणजे चहाड्या करण्याची सवय. माणसाच्या चरित्र्यावरती डाग लागणारी सर्वात घातक सवय म्हणजे दुसऱ्यांच्या मागे त्यांच्याबद्दल वाईट बोलणे. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या गैरहजेरीत तिचे दोष काढता किंवा तिच्या खाजगी आयुष्याबद्दल चहाड्या करता, तेव्हा तुम्ही स्वतःची विश्वसनीयता गमावून बसता. समोरची व्यक्ती जी तुमचे ऐकून घेत असली तरी तिच्या मनात तुमच्याबद्दल एक भीती निर्माण होते. हा माणूस आज दुसऱ्याचे गुपित मला सांगतोय, ते नक्कीच माझे गुपित तिसऱ्याला सांगेल. निंदा नालस्ती करणाऱ्या माणसाला समाजात दोन तोंडी किंवा खल प्रवृत्तीचा मानला जातो. अशा व्यक्तीवर कोणीही महत्वाच्या कामात किंवा नात्यात विश्वास ठेवत नाही. ही सवय केवळ दुसऱ्याचे नुकसान करत नाही, तर तुमच्या स्वतःच्या प्रतिमेला तडा देते. लोक तुमच्याशी सावधगिरीने बोलू लागतात आणि महत्वाच्या चर्चेपासून तुम्हाला लांब ठेवतात. थोडक्यात सांगायचं तर कोणाच्याही पाठीमागे बोलण्यापेक्षा त्याच्या समोर सत्य बोलण्याचे धाडस ठेवणाऱ्या माणसाची किंमत वाढते. जो माणूस इतरांचा आदर राखतो त्यालाच समाजात खरा मान सन्मान मिळतो. चहाडे करणे हे दुर्बल माणसाचे लक्षण आहे, तर दुसऱ्याचे गुण शोधणे हे प्रभावी व्यक्तिमत्वाचे लक्षण आहे. नंबर 5, स्वार्थीपणा आणि फक्त स्वतःचाच विचार करणे. माणुसकीच्या नात्यात निस्वार्थीपणा हा कणा असतो, पण जेव्हा एखादा माणूस प्रत्येक गोष्टीत फक्त माझा काय फायदा असा विचार करू लागतो, तेव्हा त्याच्या अधोगतीला सुरुवात होते. स्वार्थी माणूस इतरांशी मैत्री करताना किंवा संवाद साधतानाही समोरच्या व्यक्तीपेक्षा स्वतःच्या स्वार्थाला अधिक महत्त्व देतो. अशा व्यक्तीची वाफरा आणि फेकून द्या ही वृत्ती फार काळ लपून राहत नाही. जेव्हा लोकांच्या लक्षात येते की हा माणूस फक्त गरजेपुरता जवळ येतो, तेव्हा लोक त्याच्यापासून अंतर राखू लागतात. समाजात वावरताना केवळ स्वतःच्या प्रगतीचा विचार करणे हे संकुचित मनाचे लक्षण आहे. जो माणूस इतरांच्या सुखात सामील होत नाही किंवा संकटाच्या वेळी कोणाला मदत करत नाही, त्याला संकटकाळी कोणीही साथ देत नाही. स्वार्थी माणसाला लोक संधी साधू मानतात आणि अशा व्यक्तीचा आदर मनातून कधीच केला जात नाही. थोडक्यात सांगायचं तर माणसाची किंमत हे त्याने दुसऱ्यासाठी काय केले यावर ठरते. स्वतःसाठी तर सर्वच जगतात, पण जो इतरांच्या हिताचा विचार करतो तोच समाजात मोठा माणूस म्हणून ओळखला जातो. स्वार्थ हा माणसाला एकटं पाडतो, तर परोपकार त्याला लोकांच्या हृदयावरती राज्य करायला शिकवतो. नंबर 6, शिस्तीचा अभाव आणि आळस. शिस्त आणि वक्तशीरपणा हे यशस्वी माणसाचे दोन महत्वाचे आधारस्तंभ आहेत. ज्या माणसाच्या आयुष्यात शिस्त नसते त्याचे कोणतेही काम वेळेवरती पूर्ण होत नाही. वेळेचे महत्व न पाळणे आणि महत्वाच्या कामात सतत टंगळमंगळ किंवा चालढकल करणे ही माणसाची किंमत शून्य करणारी सर्वात मोठी सवय आहे. जेव्हा तुम्ही एखादे काम वेळेत करत नाही
तेव्हा तुम्ही केवळ तुमचेच नाही तर समोरच्या व्यक्तीच्या वेळेचेही मूल्य शून्य ठरवता. सतत आळस करणाऱ्या आणि कामात चालढकल करणाऱ्या व्यक्तीची प्रतिमा समाजात बिनकामाचा माणूस अशी ओळखली जाते. अशा माणसावर कोणतीही मोठी जबाबदारी सोपवताना लोक 10 वेळा विचार करतात. आळसामुळे संधी हातची निघून जाते आणि माणसाची प्रगती खुंटते. ज्याची प्रगती थांबते त्याला जग विसरून जाते. थोडक्यात सांगायचं तर वेळ कोणासाठीही थांबत नाही. जो वेळेचा आदर करत नाही, वेळ त्याचा अनादर करते. शिस्तप्रिय माणूस कठीण काळातही आपली प्रतिष्ठा टिकवून ठेवतो, तर आळशी माणूस सुवर्ण संधी मिळूनही स्वतःची किंमत गमावून बसतो. म्हणूनच आयुष्यात शिस्त बाळगणे आणि आळसाचा त्याग करणे हे सामान्याने जगण्यासाठी अनिवार्य आहे. नंबर 7, स्वतःची बढाई मारणे म्हणजेच मीपणा. माणसाचे कर्तृत्व हे सूर्यासारखे असावे, ज्याला स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी ओरडून सांगायची गरज नसते. जो माणूस सतत मी, माझं आणि मलाच या चक्रात अडकलेला असतो, तो स्वतःची किंमत स्वतःच कमी करून घेतो. जेव्हा एखादी व्यक्ती सतत स्वतःच्या श्रीमंतीचे, हुशारीचे किंवा यशाचे प्रदर्शन करते, तेव्हा लोक तिला स्वकेंद्री आणि अहंकारी समजू लागतात. अशा माणसाच्या सहवासात इतरांना स्वतःचे महत्त्व कमी वाटते. त्यामुळे लोक हळूहळू त्यांच्यापासून लांब जातात. खरी प्रतिष्ठा ही दुसऱ्यांनी दिलेल्या आदरात असते, स्वतःच्या तोंडाने केलेल्या स्तुतीत नाही. जर तुमचे काम मोठे असेल तर जग आपोआप त्याची दखल घेते, पण जेव्हा तुम्ही स्वतःची बढाई मारता तेव्हा तुमच्या यशाची चमक कमी होते. समाजात अशा मीपणा मिरवणाऱ्या माणसाला कोणीही गांभीर्याने घेत नाही आणि त्याच्याकडे केवळ एक बढाईखोर व्यक्ती म्हणून पाहिले जाते. थोडक्यात सांगायचं तर माणसाचे कर्तृत्व इतके बुलंद असावे की त्याचे शब्द कमी पडले तरी चालतील. जो माणूस नम्र राहून आपली प्रगती करतो त्याची किंमत समाजात सर्वोच्च असते. या उलट स्वतःचे गुणगान गाणारा माणूस लोकांच्या नजरेत आपली विश्वासार्हता आणि आदर गमावून बसतो. म्हणून मीपणा सोडून आम्ही आणि आपण म्हणायला शिकणे हेच सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे. नंबर 8, राग आणि उद्धटपणा. माणसाचा स्वभाव हा त्याच्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो, पण राग हा असा शत्रू आहे जो हा आरसा एका क्षणात फोडून टाकतो. जेव्हा एखादी व्यक्ती विनाकारण चिडचिड करते किंवा समोरच्याचा अपमान करून बोलते, तेव्हा ती केवळ दुसऱ्याला दुखावत नाही तर स्वतःची प्रतिष्ठाही धुळीस मिळवते. उद्धटपणा आणि अहंकारामुळे माणसे तुमच्यापासून दूर पळू लागतात. तुम्ही कितीही हुशार किंवा यशस्वी असाल, पण जर तुमच्या बोलण्यात नम्रता नसेल तर लोक तुमचा आदर करणे सोडून देतात. रागाच्या भरात उच्चारलेले शब्द हे धनुष्यातून सुटलेल्या बाणासारखे असतात, जे परत घेता येत नाहीत. तुम्ही वर्षानुवर्ष कष्ट करून कमावलेला मानसन्मान रागाच्या एका मिनिटात मातीत मिळू शकतो. उद्धट माणसं समाजात नेहमी एकटी पडतात, कारण प्रेमापेक्षा भीतीपोटी त्यांच्यासोबत कोणी राहत नाही. थोडक्यात सांगायचं तर ज्याला स्वतःच्या जिभेवर आणि रागावरती नियंत्रण नाही, त्याची किंमत समाजात शून्य होते. संयम आणि गोड बोलणे हे असे दागिने आहेत जे माणसाची किंमत वाढवतात. या उलट राग हा विनाशाचे द्वार आहे. म्हणूनच कठीण प्रसंगातही शांत राहून संवाद साधणारा माणूसच खऱ्या अर्थाने श्रीमंत आणि आदरणीय ठरतो. तर मित्रांनो, या होत्या 8 घातक सवयी ज्या माणसाच्या समाजातील किंमत शून्य करतात. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, पैसा येतो आणि जातो, शरीर आज आहे उद्या नसेल, पण तुमची माणुसकी आणि तुमचा स्वभाव हाच तुमच्या पश्चात लोकांच्या लक्षात राहतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच जीवनोपयोगी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.